हॅलो फ्रेंड्स, मागच्या पिरियडला आपण व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट आणि ऍक्सलरेशन असे तीन एक्सप्रेशन आपल्याला पाहायचे होते. त्यामधले आपण दोन पाहिले, ऍक्सलरेशन आणि व्हेलॉसिटी. बरोबर, व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन आपण फाइंड आउट केलं, v इक्वल टू प्लस मायनस ओमेगा इंटू अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स. हे डेरिव्हेशन आपण मागच्या पिरियडला काल दिलंय. याच्यामध्ये काही जणांना डिफिकल्टी अशी आली की इंटिग्रल एक्स डीएक्स हा एक फॉर्म्युला इंटिग्रेशनचा. बरोबर, याची व्हॅल्यू असते एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस. बरोबर, हे एक्स मध्ये तुम्ही मॅथमॅटिक्स मध्ये शिकणार इंटिग्रेशन नावाच्या चॅप्टर. हा एक स्टँडर्ड फॉर्म्युला इंटिग्रेशन, हा लक्षात ठेवा कधी पण. इंटिग्रेशन एक्स डीएक्स इक्वल टू एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस. ऍक्च्युअली हा फॉर्म्युला x रेज टू पॉवर n dx इज इक्वल्स टू x रेज टू पॉवर n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस c हा असा आहे n च्या फॉर्म मध्ये. पण इथे n ची व्हॅल्यू 1 आहे, काही नाही म्हणजे काय 1. म्हणून इथे n प्लस 1 म्हणजे 1 मध्ये 1 ऍड झाला म्हणजे 2 x टू द पॉवर 2 डिवाइडेड बाय 2. बरोबर आहे की नाही? म्हणजे इथे n ची व्हॅल्यू किती असेल? इथे जर 2 असती तर x क्यूब बाय 3, 4 असती तर x रेज टू पॉवर 5 बाय 5 असं असतं. म्हणजे हा एक स्टँडर्ड फॉर्म्युला, हा लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. हाच आपण त्या डेरिव्हेशन मध्ये वापरला. बरोबर, सपोज त्या डेरिव्हेशन मध्ये एक इंटिग्रेशन v dv होतं, याचं आन्सर काय v स्क्वेअर बाय 2. बरोबर येईल की नाही? इंटिग्रल x dv x dx काय x स्क्वेअर बाय 2. बरोबर आहे की नाही? म्हणजे ते आपण एक कॉन्स्टंट घेतला, त्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण बाउंड्री कंडिशन वापरली फॉर फाइंडिंग व्हॅल्यू ऑफ बाउंड्री कंडिशन. हे मागच्या पिरियड मध्ये जे डेरिव्हेशन मध्ये तुम्हाला अडचण गेली होती ती एक शॉर्टकट सांगितली. इंटिग्रेशन चॅप्टर मॅथमॅटिक्सचं न झाल्यामुळे तुम्हाला त्या अडचणी गेल्या आणि त्या अडचणी आपण इथे सॉल्व्ह. बरोबर आहे. मागच्या पिरियडला आपण व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन डिड्यूस केलं, v इक्वल टू प्लस मायनस ओमेगा इंटू अंडर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. Here omega equal to angular frequency, a be the amplitude. Consider the particle which is at mean position, which is at extreme position. कुठे जातो? एक्स्ट्रीम पोझिशन ला जातो. हे त्याचा amplitude. एक्स्ट्रीम पोझिशन ला जातो तेव्हा पार्टिकल वरचा फोर्स कोणता असतो? रेस्टोरिंग फोर्स, which is directed toward the mean position. अशा प्रकारे पार्टिकल स्वतःचं मोशन परफॉर्म करतो अलॉंग द स्ट्रेट लाईन, दॅट इज कॉल्ड लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. बरोबर, अशा प्रकारे पार्टिकल मीन टू एक्स्ट्रीम स्वतःचं मोशन परफॉर्म करत असतो. मग हे परफॉर्म करत असताना मी तुम्हाला काल सांगितलं की पार्टिकल जेव्हा मीन पोझिशन वरती असतो तेव्हा तो स्वतःचं डिस्प्लेसमेंट 0 एवढं करतो. म्हणजे इथून जेव्हा पार्टिकल मोशन स्टार्ट करतो तेव्हा x इथे 0 असतो. पण जेव्हा तिथे पार्टिकल इथे जातो तेव्हा पार्टिकलला x हा a एवढं डिस्प्लेसमेंट करून बसलेला असतो. म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशन वरती डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम असते आणि मीन पोझिशन वरती डिस्प्लेसमेंट मिनिमम असते. म्हणजे किती? 0. इथे मायनस आहे. हे पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन, हे निगेटिव्ह एक्स डायरेक्शन. म्हणजे अलॉंग द स्ट्रेट लाईन हे ओरिजिन कन्सिडर करतो. पार्टिकल इकडे गेला पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन मोशन, पार्टिकल इकडे गेला निगेटिव्ह एक्स डायरेक्शन. अशा प्रकारे पार्टिकलचं मोशन परफॉर्म करतो. जेव्हा तो पॉझिटिव्ह डायरेक्शन डिस्प्लेसमेंट करतो तेव्हा तिथे आपण प्लस ए घेतो डिस्प्लेसमेंट. जेव्हा पार्टिकल लेफ्ट हँड साइडने जातो, बरोबर आहे, म्हणजे निगेटिव्ह एक्स डायरेक्शनला मोशन परफॉर्म करतो तेव्हा सुद्धा त्याचं डिस्प्लेसमेंट ए घेतो, पण ते निगेटिव्ह डायरेक्शन आहे म्हणून मायनस. म्हणजे पार्टिकल जर असं मोशन परफॉर्म करत असेल तर त्याचं डिस्प्लेसमेंट प्लस ए मायनस, प्लस ए मायनस. म्हणून आपण कॉमनली आपण सांगू शकतो की डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम किती असते? प्लस मायनस ए. मग तशाच प्रकारे पार्टिकल जर पॉझिटिव्ह डायरेक्शन जात असेल तर व्हेलॉसिटीची व्हॅल्यू प्लस घ्या. म्हणजे या साइडला जर जात असेल तर पार्टिकलची व्हेलॉसिटी किती? v इक्वल टू प्लस ओमेगा अंडर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर. पार्टिकल जर इकडे गेला असेल तर प्लस इथे रिप्लेस बाय मायनस, दॅट इज नथिंग बट मायनस ओमेगा इंटू अंडर रूट ऑफ. म्हणजे या दोन फॉर्म्युला आपण मर्ज करून जो एक फॉर्म्युला केला ते समजून घ्या. प्लस साइन इट इज फॉर पार्टिकल परफॉर्मिंग पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ x डिस्प्लेसमेंट. And negative sign indicates that the particle is moving toward the negative direction of x, means which is in a right hand side
and which is in the left hand side. We use plus sign and minus sign of the velocity. This is the expression for velocity of a particle performing linear simple harmonic motion. बरोबर. याच्या समोरचा पार्ट आपण डिस्कस करणार. बरोबर. एक्सेलरेशन डिस्प्लेसमेंट झालं. आता आपल्याला सॉरी एक्सेलरेशन वेलोसिटी झालं. नाउ वी हॅव टू डिस्कस अबाउट द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल. काय एक्सप्लेन करायचं? डिस्प्लेसमेंट. Derive the expression for displacement of the particle performing linear simple harmonic motion. We know that V is equals to omega into under root of a square minus x square. Velocity चं expression आपल्याला माहिती आहे. We know that V equal to omega into under root of a square minus x square. But we know that V is equals to dx by dt. The rate of change of displacement with respect to time is called as velocity. Substitute here dx by dt is equals to, suppose it will be taken as plus. Suppose particle moving in a positive direction. त्याचे दोन फॉर्म्युले असतात. आपण एक यूज करणार डिस्प्लेसमेंट काढण्यासाठी. बरोबर. म्हणून व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला हा आपल्याला माहिती आहे. पहिली स्टेप वी नो दॅट द व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल इज गिवन बाय वी कॅन डिराइव्ह द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. फर्स्ट स्टेप मध्ये व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स तो घेतला. But we know that v is equals to dx by dt म्हणजे rate of change of displacement with respect to time. Substitute v here, we get dx by dt omega into under root of a square minus x square. हा dt तिकडे पाठवा आणि ही रूट ची टर्म इकडे पाठवा. काही dx upon under root of a square minus x square is equals to omega into dt. बरोबर. Now integrating both sides. दोन्ही साइडला काय करायचं? दोन्ही साइडला इंटिग्रेट केले. इंटिग्रेशन dx upon under root of a square minus x square is equals to integral omega into dt. हेच इंटिग्रेशन आपल्याला स्टॉप इकडे लक्ष द्या. इंटिग्रेशन dx upon under root of a square minus x square is equals to integral omega into dt. हा ओमेगा आपण बाहेर घेऊ शकतो इंटिग्रेशनच्या. म्हणजे काय आहे? इंटिग्रल dx upon under root of a square minus x square is equals to omega into integral dt. इथे दोन फॉर्म्युले आहेत. इथे dx म्हणजे x व्हेरिएबल आहे. इथे dt म्हणजे t व्हेरिएबल. x व्हेरिएबल आहे, इकडे t व्हेरिएबल. तर हा एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. लक्षात ठेवायची स्टेप. बरोबर. सर ठाकूर सर जेव्हा तुम्हाला मॅथमॅटिक्स मध्ये इंटिग्रेशन जेव्हा शिकवतील तेव्हा तुम्हाला हे फॉर्म्युला एकदम इझी जाते. सध्याच्या डेरिव्हेशन पुरते फक्त दोन स्टेप. अगोदरच्या याच्यामध्ये एक फॉर्म्युला आहे, आता हा एक फॉर्म्युला एक लक्षात ठेवायचा. तर एक फॉर्म्युला आहे dx into under root of a square minus x square. याला असं लिहू शकतात sin inverse of x divided by a. हा प्लस हा एक फॉर्म्युला आहे. लक्षात इथे x व्हेरिएबल आहे, हा dx आणि हा x, आणि a हा कॉन्स्टंट मानला जातो म्हणजे नंबर इंटिग्रेशनच्या फॉर्म्युल्यामध्ये. तर dx अपॉन इंटिग्रेशन ऑफ a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर याचा फॉर्म्युला आहे साइन इनवर्स ऑफ x अपॉन a. काय फॉर्म्युला आहे? साइन इनवर्स ऑफ x बाय. आता इथे x च्या जागेवर y असू शकते, a च्या जागेवर काही नंबरही असू शकतात. बरोबर आहे. पण आपल्याला हाच फॉर्म्युला इथे वापरायचा म्हणून आपण याचा आन्सर काय लिहिणार? साइन इनवर्स ऑफ x अपॉन a. इंटिग्रेशनचा हा फॉर्म्युला आहे. बरोबर. त्याच्यानंतर इंटिग्रल dx चा फॉर्म्युला आहे x. इंटिग्रल dx चा फॉर्म्युला काय? x. पण dx चा x जर असेल तर इथे dt आहे म्हणजे x dx इज रिप्लेस बाय dt म्हणजे इंटिग्रल dt चा फॉर्म्युला काय आहे? t. x dx चं इंटिग्रेशन x dt चं इंटिग्रेशन t. म्हणजे याच्या जागेवर मी काय ठेवणार? t. याच्या जागेवर काय ठेवणार मी? साइन इनवर्स ऑफ x बाय. याचा प्लस c कॉन्स्टंट आणि याचा प्लस c कॉन्स्टंट, दोन्हीचे कॉन्स्टंट ऍड करून मी लिहिणार. म्हणजे अशा प्रकारचे हे दोन फॉर्म्युल्याचा मी वापर इथे करून मी आन्सर लिहिणार. म्हणजे याच्या नंतरची स्टेप लक्षात घ्या की याच्या जागेवर मी हा फॉर्म्युला वापरणार आणि याच्या जागेवर मी हा फॉर्म्युला वापरणार. हे इंटिग्रेशनचे स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत. हे मॅथमॅटिक्स मध्ये इंटिग्रेशन नावाच्या चॅप्टर मध्ये तुम्ही शिकणार आणि शिकल्याच्या नंतर तुम्हाला सोपे जाणार. आताच एवढंच लक्षात ठेवा, फक्त इंटिग्रल dx अपॉन अंडर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर चा फॉर्म्युला आहे साइन इनवर्स अपॉन इंटिग्रेशन dx अपॉन अंडर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर इक्वल टू साइन इनवर्स ऑफ x बाय a प्लस c. आणि अशाच प्रकारे हे दोन्ही फॉर्म्युले हियर सबस्टिट्यूट दिस बोथ द फॉर्म्युले इन दिस इक्वेशन देन वी गेट. बरोबर. देन वी गेट substitute what? Integral dx
अपॉन इंटिग्रेशन ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर बरोबर आहे काय dx अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस ओमेगा इज इक्वल्स टू ओमेगा इंटू इंटिग्रल डी ठेवा याच्या जागेवर काय फॉर्म्युला ठेवू साइन इनवर्स ऑफ x अपॉन a इज इक्वल्स टू ओमेगा इंटू टी प्लस आता सी कॉन्स्टंट आपण ऑलरेडीच वापरलेला आहे पहिले मग ते परत रिपीट न होता इथे फाय घ्यायचं काय घ्यायचं फाय वेअर फाय इज कॉल्ड कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन कारण सी आपण व्हेलॉसिटीच्या डेरिव्हेशन मध्ये वापरलेला आहे म्हणून सी न वापरता आपण त्याला काय म्हणायचं फाय असणार मग साइन इनवर्स हे झाल्याच्या नंतर साइन मी इकडे पाठवू शकतो बरोबर ही इथे इनवर्स इकडे पाठवलं ती टोटल व्हॅल्यू अँगल मध्ये जाईल म्हणजे काय राहील फॉर्म्युला सांगा x by a is equal to sin of omega t plus phi this is the expression आणि हा a तिकडे पाठवा x is equals to a sin of omega t plus phi this is the expression for displacement of the particle this is the expression for displacement where a equal to amplitude of s याला काय म्हणतो आपण आता या साइनच्या अँगल मध्ये जी टर्म आहे बरोबर आहे त्या कोणती टर्म आहे ओमेगा टी प्लस फाय याला म्हणतात फेज ऑफ एस काय म्हणतात फेज ऑफ एस लक्षात फेज ऑफ एस ही फेज ऑफ एस म्हणजे काय बहुत खूप महत्वाचा पॉइंट आहे या अँगल मध्ये साइनच्या अँगल मध्ये जी टोटल टर्म आहे त्याचं नाव आहे फेज ऑफ एस काय म्हणतात त्याला फेज ऑफ एस फेज ऑफ एस म्हणजे which describe the magnitude and direction of displacement. Displacement is a vector quantity, so it's a magnitude as well as direction. ही फेज ऑफ एसच्या फार महत्त्वाचा रोल प्ले करते कारण ते डिस्प्लेसमेंटचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन ठरवते म्हणून या अँगल मधल्या व्हॅल्यू म्हणतात फेज ऑफ एस काय म्हणतात त्याला फेज ऑफ एस पण जर फाय जर घेतला तुम्ही फक्त फाय तर फायला म्हणतात इपोच ऑफ एस काय म्हणतात त्याला इपोच ऑफ एस ते सांगतो तुम्हाला आपल्याला सविस्तर पाहायचंय फायच्या बाबतीत सो दिस इज नथिंग बट द एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन बरोबर आता हे लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत असताना ही जी x ची व्हॅल्यू आपण जी काढली बरोबर ही x ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण बऱ्याचशा अजून आपल्याला दोन गोष्टी पाहायच्या हे एक जनरल इक्वेशन झालं बेसिक फॉर्म्युला झाला दिस इज द एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल पण पार्टिकलला स्वतःचं मोशन कुठून स्टार्ट केलं त्याच्यानुसार याचा व्हॅल्यू बदलतात बरोबर पार्टिकल असं मोशन परफॉर्म करते मधात मीन पोझिशन दोन्ही एक्स्ट्रीम पोझिशन आणि अशा प्रकारचा जो पार्टिकल मोशन परफॉर्म करतो त्याच्या डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला हा असतो x a sin of omega t plus phi त्याला म्हणतात डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल काय म्हणतात त्याला डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल आता काय करायचं की हे डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकलचा बेसिक फॉर्म्युला सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आपण x a sin of omega t plus phi हे डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला आहे आणि याच्यामध्ये a हे अँप्लिट्यूड असते omega t plus phi हे फेज ऑफ एसएचएम असते which describe the direction and magnitude of the displacement of the particle आणि अशा प्रकारचा डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला हा असा असतो जो पार्टिकल लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतो आता याला सविस्तर आपल्याला पुढे पाहायचं सविस्तर कसं पाहायचं पार्टिकल लक्षात घ्या जर पार्टिकल लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत असेल तर पार्टिकल स्वतःचं मोशन दोन प्रकारे स्टार्ट करू शकते लक्षात घ्या पार्टिकल स्वतःचं मोशन हे मीन पोझिशन पासून सुरू करू शकते किंवा एक्स्ट्रीम पोझिशन म्हणजे तुम्ही जे ऑसोलेशन मोजता ते मीन पोझिशन पासून मोजू शकता आणि एक्स्ट्रीम पोझिशन पासून सुद्धा मोजू शकता पण साधारणतः पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट हे मीन पोझिशन पासूनच काउंट केले जाते आणि जिथून काउंट करणं चालू करते तिथे आपण टाइम t इक्वल टू हा 0 देत असतो बरोबर आहे मग पार्टिकल जर स्वतःचं मोशन मीन पोझिशन पासून स्टार्ट करत असेल पार्टिकल स्वतःचं मोशन कुठून स्टार्ट करत असेल मीन पोझिशन पार्टिकल जर स्वतःचं मोशन जर मीन पोझिशन पासून स्टार्ट करत असेल तर हा पार्टिकलची मीन पोझिशन पार्टिकल कुठे गेला एक्स्ट्रीम पोझिशनला इकडे गेला पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशन बरोबर पार्टिकल अशा प्रकारचं मोशन परफॉर्म करते अलॉंग द स्पेस मीन टू एक्स्ट्रीम अशा प्रकारे पार्टिकलला जर मीन पोझिशन पासून मोशन स्टार्ट केलं particle start the motion from the mean position at time t equal to c बरोबर आणि पार्टिकल जर एक्स्ट्रीम पोझिशन पासून मोशन स्टार्ट केलं तर at time t equal to 0 म्हणून ते इकडूनही करू शकते आणि इकडूनही करू शकते म्हणजे दोन केसेस आहेत पार्टिकल केस नंबर फर्स्ट पार्टिकल स्टार्ट्स SHM from mean position
particle start motion from B position. Case number first. This is a basic formula for displacement of the particle. Now this basic formula for displacement of the particle can be explained in two ways. Means particle performing their simple harmonic motion when particles start the SHM from. म्हणजे हा झाला बेसिक फॉर्म्युला. पण याचे आता दोन प्रकार पडतात. हे झाला बेसिक फॉर्म्युला. कोणते पार्टिकल SHM परफॉर्म करत असेल तर डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला हाच होईल. पण पार्टिकलनं मोशन कुठून स्टार्ट केलं त्याच्यानुसार या फॉर्म्युल्यामध्ये चेंजेस आहेत. बरोबर आहे. मी जर म्हणलं की हा झाला फॉर्म्युला जनरल फॉर्म्युला SHM परफॉर्म करते डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला हा. पण पार्टिकलनं स्वतःचं SHM कुठून स्टार्ट केलं हे जर त्याच्यामध्ये सब डिटेल सांगितलं असेल तर डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला कशा पद्धतीने चेंज होतो म्हणजे त्याच्या समोरच्या दोन केसेस. बरोबर आहे. म्हणजे हा झाला बेसिक फॉर्म्युला डिस्प्लेसमेंटचा. आणि आता महत्त्वाच्या दोन केसेस दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. केस नंबर फर्स्ट. सपोज पार्टिकल स्टार्ट द SHM फ्रॉम मीन पोझिशन. पार्टिकलनं स्वतःचं मोशन कुठून स्टार्ट केलं मीन पोझिशन पासून. केस नंबर फर्स्ट लक्षात ठेवा. दिस इज अ बेसिक फॉर्म्युला फॉर डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल. नाउ केस नंबर फर्स्ट. हा बेसिक फॉर्म्युला झाला. आता या फॉर्म्युल्याला आपण दोन प्रकारे डिवाइड करा. पार्टिकल स्टार्ट द SHM from mean position first case and particle start the SHM from extreme position. This is the basic formula for displacement of the particle. याचा वापर करून बरोबर याला मला दोन प्रकारे एक्सप्लेन करायचं. बरोबर. डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल कॅन बी एक्सप्लेन इन टू वेज. हा झाला बेसिक फॉर्म्युला. हा बेसिक फॉर्म्युला मला दोन प्रकारे एक्सप्लेन करायचा. पहिला प्रकार when particle start the SHM from mean position. पार्टिकल जर मीन पोझिशन पासून स्टार्ट करत असेल तर डिस्प्लेसमेंट 0 असते आणि या टाइम आपल्याला 0 द्यावा लागतो. ह्या दोन कंडिशन तुम्हाला या फॉर्म्युल्यामध्ये टाका. काही डिस्प्लेसमेंट 0 इक्वल टू a sin ऑफ किती ओमेगा टी ओमेगा इंटू 0 प्लस फाय. बरोबर. ओमेगा इंटू 0 म्हणजे 0 इज इक्वल टू a sin phi. राईट. म्हणजे ओमेगा इंटू 0 मीन्स 0 sin phi. म्हणजे a इकडे पाठवा म्हणजे काय झालं sin phi इक्वल टू 0. sin phi इक्वल टू किती 0. मग sin थीटा इक्वल टू जर 0 असेल तर थीटा किती 0 r phi. बरोबर आहे की. मग तशा प्रकारे sin phi ची व्हॅल्यू जर 0 असेल तर phi किती एक तर 0 और किती पाय. म्हणजे फायच्या किती व्हॅल्यू आल्या तो पार्टिकल जर SHM मीन पोझिशन पासून स्टार्ट करत असेल तर फायची व्हॅल्यू किती एक तर 0 किंवा पाय. लक्षात ठेवा. when particle start the SHM from mean position then displacement is 0 at time t equal to 0. या व्हॅल्यू मध्ये ठेवलं फायची व्हॅल्यू 0 पाय. मग मला सांगा फायची व्हॅल्यू ठरवली तुम्ही. पार्टिकल मोशन कुठून स्टार्ट केलं मीन पोझिशन पासून फाय किती आला 0. तर टाइम किती घेतला 0. मग ही फायची व्हॅल्यू 0 ठेवा इक्वेशन मध्ये. तर डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय x is equals to a sin of omega t. कारण phi किती झालं 0. This is the expression for displacement of the particle when it is start the SHM from mean position. लक्षात. हे झालं बेसिक फॉर्म्युला. a is equals to sin of omega t plus phi. बरोबर. a equal to sin of हे बेसिक फॉर्म्युला. आता मी मला पार्टिकल स्वतःचं मोशन मीन पोझिशन पासून स्टार्ट केलं तर डिस्प्लेसमेंट काय राहील सबस्टिट्यूट phi इक्वल टू 0. बरोबर. म्हणजे पार्टिकलला जर पार्टिकल SHM परफॉर्म करते डिस्प्लेसमेंट किती तुम्ही सांगा x इक्वल टू a sin of omega t plus phi. बरोबर. आता मी त्याच्यात तुम्हाला विचारले पार्टिकलला मोशन मीन पोझिशन पासून स्टार्ट केलं डिस्प्लेसमेंट किती तुम्ही एवढं सांगा. फायची व्हॅल्यू किती ठेवणार 0. कारण पार्टिकलला मोशन कुठून स्टार्ट केलं मीन पोझिशन पासून. हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे लक्षात. जर पार्टिकल सिम्पली लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत असेल तर डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला हा राहील. पण जर तो मीन पोझिशन पासून करत असेल तर सबस्टिट्यूट phi इक्वल टू 0 at time इक्वल टू 0. बरोबर. आपल्याला माहिती डिस्प्लेसमेंट 0च असणार. पार्टिकल इथून निघणार डिस्प्लेसमेंट पण त्याचं इक्वेशन काय राहील तर हे. बरोबर. कळालं सगळ्यांना पहिली केस. नाव सेकंड केस. when particles start the SHM from mean position. When particles start the SHM from extreme position. When particle starts the SHM from extreme position. Particle start the SHM from extreme. जर पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशन वरती आहे तर डिस्प्लेसमेंट असेल प्लस मायनस a at time t equal to 0. हेच चेंज. आता पार्टिकल कुठून SHM स्टार्ट केलं एक्स्ट्रीम पोझिशन वर डिस्प्लेसमेंट 0 नाही राहत. किती राहते x इक्वल टू प्लस मायनस a.
ऍट टाइम टी ठेवा आहे दोन्ही व्हॅल्यू बरोबर. याच्यामध्ये काय रे प्लस मायनस ए इक्वल टू ए साइन ऑफ ओमेगा टी, टी ची व्हॅल्यू किती 0 प्लस फाय बरोबर. सांगा ए कॅन्सल प्लस मायनस 1 इक्वल टू किती साइन फाय, साइन फाय ची व्हॅल्यू किती आहे प्लस मायनस 1 म्हणजे फाय किती राहील पाय बाय 2 और 3 पाय बाय 2. फाय इज नथिंग बट पाय बाय 2 और 3. आता फाय ची व्हॅल्यू बदल, मग ही फाय ची व्हॅल्यू मी त्याच इक्वेशन मध्ये ठेवणार. व्हॉट इज डिस्प्लेसमेंट x इक्वल टू a sin ऑफ ओमेगा t प्लस पाय बाय 2. दोन्हीतून एक ठेवा, मी ठेवली पाय बाय 2 आणि हा फॉर्म्युला आहे sin ऑफ थीटा प्लस पाय बाय 2 म्हणजे cos थीटा. sin ऑफ थीटा प्लस पाय बाय 2 म्हणजे cos थीटा. म्हणजे या साइनचं कन्वर्जन कशात होईल x इक्वल टू a cos ऑफ ओमेगा t. Since sin of theta plus pi by 2 equal to cos theta हा फॉर्म्युला आहे. theta is replaced by pi by 2. theta कशा रिप्लेस करा pi by 2 म्हणजे sin of वन सेकंड sin फाय ची व्हॅल्यू किती आली, फाय ची व्हॅल्यू किती आली एक तर पाय बाय 2 किंवा 3 पाय बाय 2. मग फाय ची व्हॅल्यू परत त्याच फॉर्म्युल्यामध्ये ठेवणार x इक्वल टू a sin ऑफ ओमेगा t प्लस पाय बाय 2, x इक्वल टू a sin ऑफ पाय बाय 2 ओमेगा t प्लस पाय बाय 2. पण हा फॉर्म्युला आहे स्टँडर्ड sin ऑफ थीटा प्लस पाय बाय 2 इक्वल टू cos थीटा. पण थीटा इज रिप्लेस बाय ओमेगा t म्हणजे sin ऑफ ओमेगा t प्लस पाय बाय 2 चा फॉर्म्युला काय cos ओमेगा t. दिस इज द एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल व्हेन पार्टिकल स्टार्ट द SHM फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन बरोबर. मग पार्टिकलला मोशन एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट केलं तर फाय किती राहील पाय बाय 2 और 3 पाय बाय 2. पार्टिकलला मीन पोझिशन पासून SHM स्टार्ट केलं तर फाय किती राहील 0. अगोदरची केस नंबर फर्स्ट. आणि अशा प्रकारे हे झालं दुसरा फॉर्म्युला डिस्प्लेसमेंटचा. वन्स अगेन मी तुम्हाला आता सगळ्या गोष्टी केस फर्स्ट आणि केस सेकंड झाली. आता मी तुमच्या समोर दोन्ही केसेस मांडतो. This is a formula for displacement of the particle. What is A? Amplitude. What is omega t plus phi? Phase of SHM. Now this displacement of the particle can be explained in two ways. Particle starts the SHM from mean position and particle starts the SHM from extreme position बरोबर आहे. हे करण्यासाठी या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला t इक्वल टू x इक्वल टू 0 ऍट टाइम t इक्वल टू 0 ठेवायचा आहे. तर x ची व्हॅल्यू फाय ची व्हॅल्यू किती आली ठेवल्याच्या नंतर 0 और पाय बरोबर. याच्यामध्ये एक्स्ट्रीम पोझिशन वरती असताना x इक्वल टू प्लस मायनस ऍट टाइम t इक्वल टू 0 हे दोन्ही सबस्टिट्यूशन कुठे ठेवायचे या फॉर्म्युल्यामध्ये. फाय ची व्हॅल्यू किती आली पाय बाय 2 और 3 पाय बाय 2 बरोबर. आणि मग नाहीतर फायनली हे लक्षात ठेवायचं. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. पार्टिकल स्टार्ट द SHM फ्रॉम मीन पोझिशन then phase phi equal to 0 or pi by 2. Particle start the SHM from mean extreme position phi equal to pi by 2 or 3 pi by 2. Now both the values is substitute here and here phi ची व्हॅल्यू काढल्यानंतर phi व्हॅल्यू परत त्याच्यामध्ये ठेवून इथे x ची व्हॅल्यू आली a sin of omega t आणि इथे x ची व्हॅल्यू आली a cos of omega t बरोबर आहे. म्हणजे पार्टिकल जर स्वतःचं मोशन मीन पोझिशन पासून स्टार्ट करत असेल तर डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला x इक्वल टू a sin ऑफ ओमेगा t आणि पार्टिकल जर स्वतःचं मोशन एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट करत असेल तर x इक्वल टू a cos ऑफ ओमेगा t. म्हणजे असे झाले डिस्प्लेसमेंटचे किती फॉर्म्युले 3 फॉर्म्युले. हा पहिला फॉर्म्युला, हा दुसरा फॉर्म्युला आणि हा तिसरा बरोबर आहे. पहिला फॉर्म्युला हे झालं बेसिक एक फॉर्म्युला. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल x इक्वल टू a sin ऑफ ओमेगा t प्लस phi. पण पार्टिकल कोणतं मोशन परफॉर्म करते लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. आता मी म्हणलं पार्टिकल स्टार्ट द SHM फ्रॉम मीन पोझिशन. पार्टिकल SHM कुठून स्टार्ट केलं मीन. सो व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल x इक्वल टू a sin ऑफ
omega t. And what is the displacement of the particle when particle start their system from extreme position? X equal to a cos of omega t.